या बिलवर प्रश्न उपस्थित करतात. तुम्ही ट्रस्टी आहात तर असं का हे मृत्यूपत्र संशयाच्या घेऱ्यात येते? बाळासाहेबांचं मृत्यूपत्र मी बनवलेलं आहे, मी त्याचा ट्रस्टी आहे. माझं आव्हान आहे, जयदेव ठाकरे यांनी कोर्टात त्याला आव्हान दिलं. त्या आव्हानामध्ये जवळजवळ 5-6 वर्ष त्यांनी केस चालवली. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की याच्यात काहीच होत नाहीये, त्यावेळेला त्यांनी आपला दावा मागे घेतला. आजही रामदास कदम यांना शंका आहे ना, त्यांनी कोर्टात जावं. माझं आव्हान आहे, मृत्यूपत्राबद्दल कोणाला शंका असेल तर त्याला कोर्ट आहे, कोर्टातनं न्याय मिळू शकतो, दाद मागू शकतो. आणि आजही माझं आव्हान आहे ना, ज्याला कोणाला मृत्यूपत्राबद्दल शंका आहे त्याने कोर्टात जाऊन विचारावं. कोर्टाने हे मान्य केलेलं आहे, कोर्टात या सगळ्या प्रोसिडिंगमध्ये आलेलं आहे. आणि बाळासाहेब होते ते, बाळासाहेबांनी कुठली गोष्ट इतकी सोपी ठेवली नव्हती. त्यांना प्रत्येक गोष्ट बरोबर माहीत होतं. त्यांनी जे मृत्यूपत्र बनवलं ते इतक्या तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून, त्याच्यातली बरोबर माहिती घेऊन, त्याच्यातल्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करून त्यांनी त्यांचं मृत्यूपत्र बनवलं होतं. त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि म्हणून मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे. खरं म्हणजे या गोष्टीचं बाळासाहेबांसारख्या दैवताच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित करून खरं आम्हाला त्याची उत्तर द्यायची गरज नव्हती. परंतु अशा नीच माणसाला कोर्टात खेचून कोर्टाच्या समोर उघडं दाखडं पाडण्याची जबाबदारी माझी आहे. आणि त्याचा जो काही पुत्र जे काही दिवे लावतोय त्याने आपल्या बापाच्या 1993च्या कृत्याची देखील चौकशी करावी अशी मागणी आज तुमच्या माध्यमातून मी करतोय. जर रामदास कदम नार्कोटेक्सची मागणी करत असतील तर मी देखील नार्कोटेक्सची मागणी करतोय. दोन्ही घटनांची, बाळासाहेबांचे जे काही ठसे घेतलेले आहेत त्याची देखील नार्कोटेक्स करा आणि त्याचबरोबर 1993ला ज्योती रामदास कदम यांनी जे काही आत्महत्येचा प्रयत्न केला, जाळून घेतलं का जाळलं याची देखील चौकशी करा. गृहराज्यमंत्री योगेश कदम, तुम्ही या राज्याचे गृहराज्यमंत्री आहात, तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही देखील चौकशीचे आदेश देऊ शकता. या प्रकरणात नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे, मागे तुम्ही लागलात, माझ्या मुलाचं मंत्रीपद जाण्याची वाट तुम्ही बघात, हे ते बोलता बोलता बोलून गेले. तुम्ही वारंवार अहो, अशी पोरींना नाचवून जो मंत्री पैसे खातोय त्याला नैतिक अधिकार आहे का मंत्रिपदावर राहण्याचा? सोडा, मुख्यमंत्री त्याला वाचवतातच आहेत, परंतु दलालीचे पैसे जे लोक खात आहेत आणि जे लोकांना सल्ले देत आहेत, ज्या राज्याचा गृहराज्यमंत्री स्वतःच्या आईच्या नावाने डान्स बार चालवतो, अहो नैतिक लाज असायला पाहिजे. नैतिक लाजेने तरी कमीत कमी राजीनामा द्यायला पाहिजे होता. आणि ज्या बारवरती वारंवार रेड होते तरी देखील लोक सुधरत नाहीत, म्हणजे यांना भाडगिरीचे पैसे खायची सवय लागली आहे. नितेश राणेंनीही म्हटलं आहे, काल याच सगळ्या विषयावर नितेश राणेंनी म्हटलं की स्वित्झर्लंडहून फोन येणार होतं, 2 दिवस का थांबले, ते नेमकं काय आहे?